गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सुखासारिके पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। आता आपलं प्रवचन डॉक्टर काकांनी 6 नंबरचं घेतलं आपण ते आता संपवणार आहोत आणि मग आणखीन एक पुढचा एक असणार आहे त्यात अभाव, प्राक अभाव, प्रध्वंस अभाव हे सगळे थोडंसं जे मागे आपण घेतलेलं ना संयोग समन्वय तसा तो थोडासा टॉपिक किचकट आहे आणि ते कवर झालं की आपली पूर्वतयारी संपली आणि मग तुम्ही प्रत्येकीने मग 2-2 एक्झाम्पल घेऊन आणि आपण डायरेक्ट सूत्राला सुरुवात करणार आहोत. तर आपण आत्तापर्यंत नेहमीच आपण सुरुवात अध्यास हा शब्दानेच करतो. अध्यस्त हे सगळं आपल्याला कशाला परत परत आपण ते हॅमरिंग करून घेतो. आता मी जर असं म्हणते की आपण सगळे अध्यस्त अध्यास ह्या धाग्याने बांधलेलो आहोत तर खरं आहे का? मी आणि तू आपण दोन्ही अध्यास या धाग्याने बांधलो गेलो आहोत. करेक्ट आहे का? करेक्ट आहे? करेक्ट आहे? करेक्ट आहे. तुम्ही देह, मी देह. मला तुमचा देह खरा वाटतो, तुम्हाला माझा देह खरा वाटतो. पण आपण हे शिकतो आहे साईड बाय साईड पॅरलल की नाही ह्याच्याहून त्रिकालाबाधित खरं एक तत्व आहे ज्याला आपण अधिष्ठान म्हणतो. म्हणून पण व्यावहारिक सत्तेमध्ये मला तू तुझ्या नावाने तुझ्या रूपाने हे जाणणं तसंच तुम्ही मला माहिती आहे आतून ब्रह्म आहे. मग जेव्हा आपण ब्रह्मरूप जेव्हा मला अनुसंधान तेव्हा मग आपण कशाचं अनुसंधान मध्ये असतो? स्वरूपाकडे. रूप आणि स्वरूप. मी जेव्हा वरून बघते अमक्या अमक्या नाव आहे, तिला नाव आहे, तिला आकार आहे, फिमेल आहे, गोरी आहे, काळी आहे, केस पांढरे आहेत, केस लहान आहेत, हे सगळे आपण रूपाचे सगळे तुम्ही आपण सगळे त्या बाबतीत सारखेच आहोत आणि हे सगळं अध्यास आहे म्हणून ह्या धाग्याने आपण बांधलेलो आहोत. मग तुमचं शरीर माझं शरीर हे सगळं बांधलेलं आहे मिथ्यत्वाने. मग आपण ज्या जगात राहतो त्याच्यानी पण आपण मिथ्यत्वानेच बांधलं आहोत. करेक्ट? हे मान्य. आणि मग जीव मी नेहमी सांगते ना जीव जगत ईश्वर ब्रह्म 4 दालन आपल्याला क्रॉस करायचे तर आपल्याला सगळ्यांना जीव काय समजलं. आपण ते कावळा पांदीपासून सगळ्याची उदाहरणं गेली. मग जीव आणि जगत ह्याचा किती प्रकाराने संबंध येतो आणि हे सगळं मिथ्या आहे हा आपला निश्चय झाला पक्का. आणि एकच तत्व आहे ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे. म्हणून ब्रह्मसूत्र आपल्याला सूत्रांमध्ये आता मग ह्याच्या पुढे सगळं ब्रह्म म्हणजे अधिष्ठानाविषयीच जास्ती भाग येणार आहे समजायचा. पहिले माझा त्याच्याशी काय संबंध आहे, मी अध्यास आहे ते अधिष्ठान हे समजून घेतलं. एकदा अध्यास नीट कळला आणि तो भ्रम आहे, अध्यास गेला तर खाली काय आहे? अधिष्ठान आहे. अधिष्ठानच्या ला व्हॅलिडिटी क्लिअर आहे ना. त्यामुळे आता हा ऑलमोस्ट वाइंडिंग अप आपला आता संपायला आलाय. परंतु ह्याची व्याप्ती केवढी आहे जर आपण ही व्याप्ती लक्षात ठेवली की मिथ्यत्वाची व्याप्ती किती आहे एक्सपान्सिव्ह आणि मग आपण प्रत्येक वेळी जर ह्याच्यामध्येच अनुकूल प्रतिकूल ह्याच्यामध्ये जर आपण एवढं व्यापक आहे जीव जगत आणि ईश्वर तो पण मिथ्याच आहे. ज्याने जगत मिथ्या क्रिएट केलं तो करणारा पण मिथ्याच आहे. तर जीव जगत ईश्वर तो एकमेव आहे. त्रिकाला बाधित तो एकमेव. तो का मिथ्या नाही कारण तो आलेला नाही गेलेला नाही, त्याला रूप नाही आहे, गुण नाही आहे, त्याला काहीच नाही जे तुमच्यात आणि माझ्यात म्हणजे आपल्यापासून वेगळा आहे. तरी पण तो आपल्यात कसा आहे ते आपण हे बघू. एकदा हा निश्चय पक्का झाला की मग साधक म्हणून प्रत्येकाचं कसं लक्ष ना मिथ्यत्वाकडे व्यापकतेकडे न जाता जे अधिष्ठान आहे ना तिकडे जास्ती लक्ष जाईल. ह्या ज्या घडामोडी हा शब्द वापरला आहे आपण. गती हा शब्द चांगला. पहिले आपली गती झाली कारण हे सगळं रिलेटेड आहे, सगळं मुव्हिंग आहे. इट इज इन डायनॅमिक मोशन आणि आपण कंटिन्युअस त्याच्या आपल्याला जे फटके लागत असतात त्याच्यामुळे की आपल्याला उसंत पण नाहीये की
आता तुम्हाला कसं आता मला प्रत्येक जण काही ना काही फीडबॅक देते की आता मी असं बघायला तर काय थोडा पॉज घेऊन तुम्हाला ते लक्षात तर यायला लागलं की किती गती आहे आणि त्याच्यात पण आपण ह्याच्यावर हो लक्ष ठेवू शकतो ही शक्यता तरी वाटायला लागली. कारण अध्यास चांगला कळल्यामुळे आता अधिष्ठानकडे जायची गोडी वाटायला लागली आहे. ओके. तर मग आपल्याला तसंच जितकी गोडी तिकडे तुमची तुमची मी सांगणार आहे माझ्याकडनं सांगून घेणार आहे तुम्ही ऐकणार आहे कान तुमचे ऐकणार तुमचे कसं ते ऍप्लिकेशन करायचं तर प्रत्येकाचे त्याच्या त्याच्या देहाप्रमाणे त्याचे त्याचे पूर्व जन्माचे जे काय तुमची पुण्य आहे किंवा काय त्याप्रमाणे तुमची तुमची वाटचाल तुम्ही करणार इंडिपेंडेंट. तर आपली जी दिशा आहे ती सुखाकडून सुखरूपतेकडे जास्ती इझी आहे. म्हणजे टू बी हॅपी इज अवर ओरिजिनल नेचर. ओके. एखादी गोष्ट आपल्याला समजून घ्यायची असेल तर ती आपण सुखाने जर समजून घेतली तर फास्ट प्रोग्रेस होते आपण बघतो. पण जर दुःखी राहिलो जसं मी सांगितलेलं होतं की हात चिरला बँडेड हसून पण लावू शकतो आणि रडून पण लावू शकतो. कमी त्रासदायक काय आहे हसून लावणे. म्हणून जेव्हा पण आपल्याला आणि स्वरूपाकडे जायचं आपल्याला स्वरूप तर सुख रूप आहे म्हणजे ज्याचं सुखच रूप आहे त्याला रूप असं नाहीये आत्म्याला असं रूप नाही पण काय आहे सुख रूप. तर आपला जो प्रवास आहे तो सुखाकडून रूपतेकडे सतत कॉम्पस तिकडे फिरला पाहिजे आपला. दुःख झालं आता मग तुम्ही म्हणाल की मग दुःख होणारच नाही का नाही होईल त्याच्यासाठी काय आपण नेहमी शब्द वापरतो तरंग आणि लाट. तेवढ्यापुरती शरीर आहे त्याला इजा झाली तेवढ्यापुरती प्रत्येकाला आपले नर्व एंडिंग्स आहेत तिची पेन व्हायचं ते होणारच आहे. पण तेवढ्यापुरतीच ते आपण थोपवून पुढे प्रोसीड करू शकतो. ही साधनेनेच हे होतं. का कसं काय तर लाटेचा काय नियम आहे लाट कशी खेचून नेते आपल्याला आणि खेचले की आपण तसंच दुःखाचं आहे. मग मार खाऊन प्रवास करायचा आहे आपल्याला तरंग येऊन देत ना दुःखाचे पुढे येणारच आहे शरीर आहे आपण आपल्याला अंतःकरण आहे. किती पण मी म्हटलं तरी मला पण नाही की मला हे वाटत नाही असं होत नाही असं थोडी होणार आहे. अंतःकरण आहे मनाने संकल्प विकल्प चालूच आहे. मला आता थोड्या वेळाने म्हणे मला चहा पाहिजे त्याच्यानंतर माझी बुद्धी निर्णय घेते मला आता पाहिजे की नंतर पाहिजे हे चालूच आहे ना घडामोडी. जन्मापासून आपण 6 आपले ते बघितले आहेत अस्ती जायते ओके 6 स्टेप तर गती. आता गतीचं आपण रिलेट करतो आहे मिथ्यत्वाने आणि त्याची व्यापकता किती आहे. तर ह्याच्या पुढे मग आपल्याला स्टेबल राहायचं आहे. आपल्याला स्टेबल कसं अनुसंधानाला धरलं तर आपण जर आईचं बोट धरलं तर आपण स्टेबल. तर इथे न जाता ही जी घडामोडीकडे वरनं फोकस हटवून जे स्टेबल आहे जे गतिहीन आहे तिथे जर आपण बोलतो की आपली वी डोंट रॉक आवर बोट आपण स्टेबल होतो. आपण स्टेबल राहिलं की आपलं प्रपंच आपलं घर आपलं सगळं स्टेबल होतं. तर हे कसं आणखीन आपण फाईनली करू शकतो. तर आता त्याच्यासाठी डॉक्टर काकांनी स्वतःच उदाहरण दिलं म्हणजे डॉक्टरकीच्या व्यवसायाचं उदाहरण दिलं. आता व्यवसाय म्हटला आता मला एक सांगा व्यवसाय हे अध्यास आहे ना मानता का बरोबर. आता एकदा आपल्याला कळलं आहे की अध्यासचं भ्रम आहे मी व्यवसाय करते हा भ्रम एवढं तर करेक्ट आहे ना मानता ना कसं कारण तुम्ही जर देह तुम्हीच जर अध्यस्त आहात तुमच्या बेसिसवर जे काय असेल ते सगळं अध्यस्त झालं. मग आता व्यवसाय म्हटला की नफा नुकसान कीर्ती अपकीर्ती लाभ हानी. आता हे जे सगळं कशा काय बोलणार ह्याला हे काय आहे मी जे बोलते ही जी लिस्ट दिली तुम्हाला कीर्ती अपकीर्ती लाभ हानी तुम्हाला आता यायला पाहिजे या टर्मिनॉलॉजीज. आपण आता कुठला सिद्धांत शिकतो आहे. सो स्वीट. ही जी मी आता जंत्री सांगितली कीर्ती अपकीर्ती लाभ हानी ऑपोजिट्स. हा पण त्याला आपण ह्याच्यात भाषेत काय बोलतो वेदांत भाषेत सगळं द्वैत डुॲलिटी. आणि आपला वेदांत आहे तो अद्वैत आहे. हा ना तर हे वर्ड्स आपण आपला सिद्धांत कुठला शिकतोय अद्वैत आपण अद्वैत वेदांती हा जो अभ्यास करणारा कारण मोनोलिथिक इथून दोन आहे त्याचं आपल्याला एक आणि ते एकमेव एक आहे. तर हे जे द्वैतमय जीवन द्वंद्व द्वैत तुलना आता दोन गोष्टी आल्या की तुलना आल्याच.
मग तुलना जेव्हा होते कमी जास्ती, ईर्ष्या, मत्सर, तुम्ही केवढे आता जायचा पर्सचा बिझनेस आहे. तुझी सेल कशी झाली, माझी कशी कमी, मी तर सेम मेहनत करते. हा जो ॲटिट्यूड जर आपला जर तयार होत असेल तर काय समजायचं मग आपण की आपण अध्यास आणि अध्यस्थाच्या गतीमध्ये यायला लागलो आहे. कारण आता आणि मग आता जर असं व्हायलाच लागलं तर आपण मग काय करायचं, मग कर्मसुख औषध आहे. पहिले तुम्ही जो व्यवसाय करता आहे, कशासाठी करता आहे, सुखासाठी करता ना, सुख मिळावं म्हणूनच. पैशाने पण सुख मिळतच आहे ना. मग आपण कशा परत गाडी तिथे खेचायची आपल्याला, सुखातून सुखरूपतेकडे. व्यवसाय पण सुखी करता येतो. त्याच व्यवसायामुळे जर तुम्हाला दुःख व्हायला लागलं तर तुम्ही सुखरूपतेकडे थोडं स्लोली जाल. कारण दुःख मग सुख, तुम्ही मनुष्याचं ओरिजिनल नेचर आहे. दुःख वाटायला लागलं की आपण सुखी व्हायचा प्रयत्न करतोच. मग धडपड करून कसं पण दुःखातनं बाहेर पडून कोणाची मदत घेऊन, मोठ्यांचं है ना ॲडवाईस घेऊ, घरच्यांचा आपण सपोर्ट घेऊ, असं करून आपली जी दुःखी कंडिशन आहे बिझनेसची, त्यांच्या सगळ्या मदतीने आपण सुखी होऊ आणि मग आपण सुखरूपतेकडे जाऊ. करेक्ट आहे. पण जर मुळातच आता मी जे आता सांगते तुम्हाला फायदा होतोय सगळ्यांना, बरोबर आहे, पण मी एकच गोष्ट सगळ्यांना सांगते ना, सेमच सांगते सगळ्यांना. तुम्हाला जास्ती फायदा होतो, तुम्हाला कमी होतो, काही न होत पण नाही, पण फॉर्च्युनेटली इकडे सगळ्यांना होतो आहे, लाभ होतोय. मी जे सांगते ते त्या आपण जे शिकतो ते दर सोमवारी आपण जे समजून घेतो, अंडरस्टँड करतो, त्याचा फायदा सगळ्यांना जाणवतोय. पण ते प्रत्येकाच्या देहाप्रमाणे त्याच्या पूर्वी नियोजित जे त्याचं आहे त्याच्यात त्यांची समज घेण्याची वेगळी, तुमची वेगळी, तुमची वेगळी. प्रत्येक त्याच्यात मी काही नाही करू शकत, मी ते नाही मॉनिटर करू शकणार आहे. ओके. मग जर हे असं जर आपलं हे शिकण्यासाठी जर हे प्रिन्सिपल आहे तर मग व्यवसायासाठी हेच प्रिन्सिपल असेल की नाही. तिचा बिझनेस जास्त होतो, हिचा कमी होतो, माझ्याकडे पेशंट कमी आले, त्यांच्याकडे जास्त. आता मी डॉक्टर आहे, मी सेम डिग्री सेम कॉलेजमधनं घेतली, पण माझ्या हाताला किंवा दी अदर वे राऊंड, मी एवढी पारमार्थिक आहे, माझ्याकडनं हा पेशंट बराच व्हायला पाहिजे. मी जर अशी जिद्द ठेवली तर चालेल का अशी जिद्द? आणि आहे का तसं माझ्या हातात? मग डॉक्टरांच्या हातून कधी कोणी ओटी सर्जरीच्या टेबलवर कोणी वरती जाऊच नाही ना, आहे ना. तर म्हणजे काय, हे सगळं मर्यादा आपल्या ज्या प्रारब्ध, माझं कर्म मी एकदम छान करेल, पण गेला ऑपरेशन टेबलवर कोणी गेलं, मी माझं आय ट्राईड माय बेस्ट. पण आता बघा आपल्याकडे डॉक्टरांना मग मारतात, हॉस्पिटलचं नुकसान करतात. तीच जे डॉक्टर देव होते त्यांना, कारण हा, कारण त्यांना म्हणणं असं ठरतं सगळ्यांचं की नाही, तुझ्यामुळेच झालं. तर मग हे कीर्तीची जी कीर्ती पाहिजे का आपल्याला? कारण अपकीर्ती आहेच त्याला जोडून. यशाला अपयश आहे, तुम्हाला फक्त यश कधीच नाही मिळणार, तुम्हाला फक्त कीर्ती कधीच नाही मिळणार. जसं डॉक्टर काका म्हणतात की कीर्ती ही फक्त सावली रूपाने आहे. आत्ताच्या कलियुगामध्ये तर कीर्ती जास्ती वेळ, कीर्तीचं अशा मुलीचं नाव आहे जी हजारो वर्षापूर्वी लग्न करायला चालली आहे आणि तिचं लग्न लागत नाही. कसं? कारण ही जी कीर्ती नावाची मुलगी आहे ना, तिला जे आवडतात ना त्यांना ती नको असते. ओके. मला कीर्ती खूप आवडते, पण ती येणार आहे का माझ्या? तिला मी आवडायला पाहिजे ना. आणि कीर्तीला जे आवडतात त्यांना ती ऑलरेडी नको असते. तिला जिच्या मागे धावसं वाटतं ते एवढे अलिप्त असतात की कीर्ती आली काय गेली काय. आणि ज्यांना ती पाहिजे असते तर तिला ते नको असतात, म्हणून तिचं लग्नच होत नाहीये. आलं ना लक्षात. तर आपल्या फायनली आपण हे कशासाठी करतोय, कीर्तीसाठी करतोय का, नावासाठी करतोय का, पैशासाठी कुठली पण गोष्ट पैसा येतो जातो, जितके काही मटेरियलिस्टिक वस्तू आहेत येणाऱ्या जाणाऱ्या आहेत, ह्या सगळ्या अध्यस्त आहे, म्हणून आपण ह्या भ्रमात राहू नये. ह्याचा अर्थ आपण व्यवसाय नाही करायचा का? आपल्याला आहे इच्छा, मनाने संकल्प केला मला व्यवसाय करायचा आहे, करा, पण स्वतःच्या जीवावर. घरचे सपोर्ट करतील, थोड्या वेळाकरता करतील, थोड्या वेळ हो ग करतील, त्याच्यानंतर मग प्रत्येकाला आपापले पण व्यवसाय आहेत, उद्योग आहेत. त्याच्याकरता जे काय आपण स्वावलंबी बनायचं, येणारच जाणार आहे. आज मला कीर्ती मिळते तर उद्या कीर्ती जाऊ पण शकते. हे जर आपण कंटिन्यूस अनुसंधान आणि व्यवसाय करायचा म्हणून मी 100% चांगलं काम करणार. फॉर एक्झाम्पल हिचे पर्सेस 100% चांगलं क्वालिटी,
100% खूप अगदी अवाच्या सवा भाव नाही लावणार. कारण कधी ना कधी तुमच्यापेक्षा बेटर बनवणारे आणि कमी पैसे घेणारे मार्केटमध्ये आहेत. त्यांच्याकडे लोकं गेले की तुम्हाला ईर्ष्या तयार होईल. है ना? त्यामुळे आपण आपलं काम एकदम परफेक्ट जर केलं, त्याच्यापुढे कीर्ती मिळू दे, नको मिळू दे, तिथे न लक्ष करता आपण आपल्या व्यवसायाकडे लक्ष दिलं तर चांगलं. माझ्याकडे पेशंट आले, नाही आले, गेले, त्याचा विचार केला तर आहे ते कर्म नाही करू शकणार. ह्याचा अर्थ काय? म्हणजे हे डुॲलिटीज जे आहे, अध्यस्त सगळं आहे, भ्रामिक आहे, ह्याच्यापासून ह्या गतीमध्ये आपण नाही यायचं आहे. त्याच्यामध्ये राहून व्यावहारिक सत्तेवर डॉक्टरसारखं काम करणार, पण फल त्याप्रमाणे आपल्या हातात मिळालं ते ॲक्सेप्टेबल पाहिजे आपल्याला. आलं लक्षात? व्यापकता. माझं मन जर संकुचित राहील, की नाही बाबा मला फक्त कीर्तीच पाहिजे, असं नाही होत. ओके? तर व्यापकता, मन संकुचित, तो जर व्यापक आहे तर मी किती व्यापक पाहिजे ते समजून घ्यायला. सो एक्सपांड युअरसेल्फ. ओके? एक्सपान्सिव्ह, सामावून घेणं आणि भान ठेवणं डे टू डे बेसिसवर. दुःख वाटलं की आपल्याला 2 पद्धतीने, एक तर ज्याचा भक्तीचा पिंड आहे तो असाच विचार करतो की हरीने मला सुख दिलं, हरीने मला दुःख दिलं. लॉजिकल आता इंजिनियर सारखे होतं. ते सोल्युशन्स काढा. तरी पण नाही झालं तर शेवटी इट इज अ बाय प्रोडक्ट. रिझल्ट इज इन नॉट इन युअर हँड्स. द इंग्रेडियंट्स इज इन युअर हँड्स. द प्रिपरेशन इज युअर हँड. बट व्हॉट द आउटकम विल कम, दॅट यू हॅव टू एक्सेप्ट. म्हणजे काय? आपण फ्री ना, होणार की नाही होणार आपल्याला भीती नको. आपल्याला तृप्ती, शांती, समाधान ह्या पद्धतीने आपण आपल्या रोजच्या व्यवहारात, व्यवसाय असू दे, ती गृहिणी असू दे, की कोणीही असू दे, मग आपल्याला कसं मोठे मोठे कार्य करता येतात. ही जी स्ट्रेंथ मिळते आपल्याला, स्टॅबिलिटी मिळते आपल्याला, आपण गतीमध्ये येत नाही कोणाच्या, एकच तो गतीही नाही त्याच्याच अनुसंधानात राहिलं तर ह्या सगळ्या गोष्टी आपण खूप चांगल्या पद्धतीने हे करू शकतो. ओके? तर हा एक ज्ञानेश्वरी मधली आहे ओवी. सुखी संतोषानं भावे, दुःखी विषादानं भजावे, आणि लाभालाभ न धरावे मना माझी. व्यवसायासाठी. ओके? सुख झालं, संतोष झाला, दुःख आलं, विषाद झाला, मग तर मी त्याच्यामध्येच बीट होणार ना. सुख झालं की हसली, दुःख झालं की रडली, लाईक अ पपेट. मग माझं इंटेलिजन्स जर मी वापरलं की नाही बाबा, मी इतके वर्ष, आज मी 52 इयर्सची आहे, मला कळतंय की सुख पण जास्ती दिवस नाही राहिलंय, दुःख पण जास्ती दिवस नाही राहिले, तर मी एकाच भाषेला का बरं मी धरून बसू, है ना? म्हणून, आणि लाभालाभ न धरावे मना माझी. हा, सुखी संतोष ही ज्ञानेश्वरी 2 नंबर मध्ये 226 ओळी मी देईन. 200, आणि त्यातले डिटेल पण वाचून घेते, आणि छान खूप आपल्याला फक्त रेफरन्स पॉइंट दिलेला आहे. ओके? तर मग आता आपण पहिली गती समजून घेतली. आता गतीच्या सांगू का परत? आता गतीच्या संदर्भात आणखीन एक आपण आता जस्ट शब्द वापरला, घडामोडी. आपल्या बॉडी सेन्सने बनलेल्या आहेत. रोज घडतात नवीन, रोज मोडतात. आता वार्धक्याकडे जसं जसं तेव्हा तेव्हा काय होतं, घडणं कमी होतं, मोडणं जास्त होतं, आणि एके दिवस तो मोडून टाकल्याशिवाय राहत नाही. काय आपल्या हातात नाहीये. जेव्हा लहान मूल असं तेव्हा लवकर, तरुणपणी आणि वेगाने, जशी जशी रिक्वायरमेंट असेल, जर आपलं जे हे आपण ज्याला अध्यास म्हणतो, त्याला भ्रम म्हणतो, शरीरामध्ये एवढ्या घडामोडी आतच सुरू आहेत, जगतामध्ये घडामोडी सुरू आहेत. आज एखादी गोष्ट आपल्याला वाटते ती पर्वत आहे, ती खाली जाते, प्लेट्स सरकतात, इट बिकम्स द सी. हे आपल्याला दिसतंय सगळं, की एव्हरीथिंग इज इन अ चेंज ऑफ मुवमेंट, गती, मोशन. तर त्याच्यामध्ये मी कोणाच्या गतीमध्ये किती जायला पाहिजे, प्रत्येकाने जर तो अनुसंधान ठेवलं. समजा एकदम खूप जवळची व्यक्ती आणि त्याचं काहीतरी गेलं कोणी, त्याला जो क्लेश होते, ठीक आहे, आपल्याला होतोच ना, आपण क्लोज असतो. पण आता जर आपण शांतपणे, वरून पूर्ण आपण कम्फर्ट केलं, सगळं केलं, बाहेरून आतून आपली शांती ठेवण्यासाठी जर आपण हा विचार केला की ह्याचं प्रारब्ध, ह्याचं रिलेटिव्ह, ह्याला हे दुःख भोगणं त्याच्या नशिबात होतच, मी तिकडे विटनेस म्हणून आहे, तर त्याला सुखी शांत करण्यासाठी माझ्या लिमिटमध्ये, प्रत्येक गोष्टीची मर्यादा आणि मूल्य असतं. मी आता एक रिलेटिव्ह आहे, मी इथे इथे ह्याला शांत करणार, त्याच्या जास्ती करायचा प्रयत्न नाही करायचा, आणि स्वतःला पण त्याची गती आहे. तुम्हाला काय त्याचं? अतिशय मी असं म्हणजे कोणाला वाटेल की किती निर्दयीपणे बोलते ही,
नाही, पण ते आतून समजायचंय आपण. आता जर एक डॉक्टर आहे, तो जर ऑपरेशन करताना त्या गतीमध्ये आला शरीराच्या, तो कापूच शकणार नाही ना ते पार्ट. थोडा विवेक, थोडा वैराग्य, थोडं डिस्टन्स, तरच तो आपण काम करू शकतो. माझ्या पासून हा वेगळा आहे. ती व्यावहारिक सत्ता आपल्याला ठेवायला पाहिजे. तुझ्या गतीमध्ये याचं मला कारण नाही. पारमार्थिक सत्तेवर आपण सगळे सेम आहोत. त्यामुळे तो तुझा जो भक्ती मार्गी तो हरी करवतो, तो करता करविता म्हणून मोकळा होतो. जो ज्ञानी असतो तो थोडंसं समजावतो. ज्ञान मार्गाने रिझन आउट करायचा प्रयत्न करतो. जो जो योग मार्गी आहे तो थोडंसं शांत बसून त्याच्याने वेगळ्या वेगळ्या वेळेने आपण आपल्याला स्टॅबिलाइज करू शकतो. पण ती लाटामध्ये आपण गेलो किंवा बाहेर आल्यानं आपला खूप वेळ वाया जातो. तर ते आत जाण्या पहिले जर ओढून आपणच स्वतःला काढलं, आपल्याला आपलं कळत असतं की कुठे मी ओढली जाऊ शकते, माझे वीक पॉइंट्स काय आहेत. ते जर आपण प्रत्येकीने सावध राहून, सावध, साक्षीपी, दक्षता, तत्काळाची, मोक्ष, हे जे हे तिकडच्या तिकडे व्यवस्था आहे, ती जर प्रत्येकाने आपण आपली हुडकून काढली, इट इज स्पिरिच्युअलिटी. आणि हे सगळं इज रिलेटेड टू यू, इट्स नॉट रिलेटेड टू अदर्स. तुम्ही स्वतःला जर लावून घेतलं तर तुम्हाला दुसऱ्यांना पण लावता येते. जीव, जगत, ईश्वर, ब्रह्म, अशी हळूहळू ती स्टेप्स आहे. ओके. तर मग आता हे सगळं आपण जे बोललो ते मिथ्यत्वाची किती व्याप्ती आहे आणि आपल्यावर त्याचा अनुकूल प्रतिकूलचा किती त्याच्यावर आपला असर होत असतो डेली. आणि जर तसा जर जास्ती कमी व्हायला लागला तो प्रत्येकीचा माहिती. ओके. आणि एक सेंटेन्स आहे की जो जो आनंदी जीवन जगतो त्याला सुखरूप व्हायला वेळ लागत नाही. जो मुळातच आनंदी आहे तो सुखरूप लवकर होतो. जो दुःखी आहे त्याला पहिले सुखी व्हावं लागतं आणि मग सुखरूप व्हावं लागतं. तर त्याचा डबल प्रवास झाला. तर म्हणून मग नेहमी आपण आपली वी शुड बी इन कॉम्पिटिशन विथ आवर सेल्फ फॉर हॅपीनेस. मी माझी कुठल्या गोष्टीने मला खुशी मिळते ना हे मला माहिती आहे. आणि मला जे खुशी वाटते ते करावं, पण त्यात दुसरा नाही दुखावला नाही गेला पाहिजे हे लक्ष ठेवायला पाहिजे आपण. तेवढं आपण अनुसंधान ठेवलं, त्याच्याकडे अनुसंधान, तर दुसऱ्याला दुःख आपण देऊ पण नाही शकत. आपल्याला हवं तरी पण आपण देऊ नाही शकत. असं आपलं एकूण स्वभावामध्ये पण घडामोडी चेंजेस होतात. अंतःकरण पंचक, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, जे आत जे दिसत नाही डोळ्याला, मन दिसत नाही, बुद्धी दिसत नाही, चित्त दिसत नाही, अहंकार आपल्याला मी अहंकार आहे पण तो दिसतो कुठे. ह्या ज्या गोष्टी ज्या दिसत नाही, जे सूक्ष्म शरीराचा भाग आहे त्याच्यामध्ये पण आपल्याला मग व्यवस्थित आपण बॅलन्स होऊन कशाच्याही गतीमध्ये येत आहे, शरीराच्या पण नाही. ते वार्धक्याकडे जाणार आहे, त्याचं काय जे होणार आहे ते होणार आहे, मी दवा पाणी करणार आहे. ते करायचं म्हणजे काकूंचा दात दुखत होता त्या डेंटिस्ट कडनं तिकडून. आता दात दुखतोय, माणूस सरळ घरी जातो, पण त्यांनी ठरवलं, त्यांनी मनाने सांगितलं नाही मला जायचंच आहे. त्यांच्या एजच्या, आपल्याला आश्चर्य वाटलं की ह्या बोलत का नाही, पण त्यांना ते पेन होत होतं, एनेस्थेशिया होतं, पण त्यांनी ती गतीमध्ये नाही आल्या त्या. त्यांनी ठरवलं की इथे मला जास्ती मेन काय आहे त्यांचं त्यांच्या आल्या. आणि 1 तासानंतर बोलायला आणि हसायला पण लागल्या. सो प्रत्येकाने हाऊ गतीमध्ये कोणाच्या यायचं नाही. आपली क्लोज फ्रेंड पण असेल तरी पण मदत करा, सगळं करा, पण तिचं वेगळा, तिचं प्रारब्ध वेगळं आहे. डोंट गेट पुल्ड इन दॅट वे. यू कॅन. जर आपण त्यांच्यामध्ये फुल झालो तर आपण मदत कशी करणार? बुडत्याबरोबर बुडणार का? एकाला तुम्ही बुडताना वाचवू शकता, पण जर त्याच्यामध्ये तुम्ही बुडायला लागला तर आणखीन 10 लोकांना कसं वाचवणार? तुम्हाला जर त्यांना वाचवायचं तर यू हॅव टू हेल्प, बट इन अ व्हेरी डिटॅच मॅनर. त्यानं तुम्ही जास्ती काम करू शकता, तेच काम. ओके. तर हे असं अप्लाय करायचं आहे. सुखाने जगा, सुखी व्हा, सुखरूप व्हा. आता परत आला आपलं सुखरूपकडे, जो आत्मरूप आहे, जे आत आहे, जे आपल्याला दिसत नाहीये. आपल्याला गाडी आता देहावरनं, रूपावरनं सुखरूपता, जी स्वरूप आहे, जे सुखरूप आहे. देयर इज अ डिफरन्स बिटवीन सुखरूप आणि सुखी. सुख हे व्यक्तीवर अवलंबून असतं, वस्तूवर अवलंबून असतं. आणि हे निरपेक्ष, व्यक्तिनिरपेक्ष, वस्तुनिरपेक्ष, नॉट डिपेंडेंट ऑन एनी सर्कमस्टॅन्स, नॉट डिपेंडेंट ऑन एनीथिंग. ते जे सुख आहे ना त्याला आपण सुखरूप म्हणतो. त्याला धक्काच नाही लागत. आणि तसं आपल्याला सगळ्यांना होता येतं. हे 100% संतांनी खात्री दिलेली आहे. आणि जर आपण हे शिकतो आहे, आपण संतांना मानतो आहे, तर थोडी सामान्य श्रद्धा ठेवून आपण आपलं आपलं चाचपडून बघणारच आहोत. जो तो अनुभवाने बघणारच आहे की हे खरं आहे की खोटं आहे. तीच साधना आहे ना.
आहे, संतांनी सांगितलं पडताळून पाहायचंय. ते म्हणतात ते होतंय का अनुभवाच्या स्तरावर. ओके. आता म्हणून सांगितलंय की आपापल्या क्षमतेप्रमाणे प्रयत्न करावा, पक्का सुखरूपतेकडे जायचा, फुल कस लावावी 100%. त्याच्या पुढे आलं नाही आलं त्याला मंजूर आहे तर मिळेल, नाही तर नाही. ओके. आता चेतन आणि अचेतन एक आहे, त्याच्यासाठी परत ओवी. जडाजडी अंशी रहाटे जे सरिसी ते चेतनागा तुझसी लटिके. रहाट म्हणजे मोठ बघितलं ना की पाणी इथे थोडं जातं मग ते परत जातं. पहिलेचं पाणी पडतंय पण पहिलेचं थोडंसं असतं त्याच्यात, ते काय पूर्ण नाही होते रिकामं. सेम आपण जेव्हा आपलं हे जग चेतन आणि अचेतन पारमार्थिक भाषेत पारमार्थिक सत्तेवर सगळे सेम आहोत. व्यावहारिक सत्तेमध्ये अचेतन आणि चेतन असे दोन भाग केलेले आहेत. थोड्या वेळासाठी आपल्याला वाटतं की हे अचेतन आहे, जसं ते रहाट मधलं पाणी थोडं इकडचं पाणी तिकडे गेलंय की तिकडच्या इकडे तर समजतच नाही ना आपल्याला, पाणी दिसतं. तसंच सेम तसं जे चेतन तुम्ही कॅलिब्रेटच नाही करू शकाल अचेतन आहे की, कारण ते इतकं टुगेदर आहे. आणि ते मी आता एक्सप्लेन करणार आहे ह्याच्याने की का बरं आपण नाही सांगू शकत. पारमार्थिक दृष्ट्या आपण सगळे चेतन, आणि व्यावहारिक दृष्ट्या जे हलतं त्याला आपण चेतन म्हणतो, जे बुक आहे अचेतन बोलतो कारण ते हलत नाही. व्यावहारिक सत्र असे हे दोन डेफिनेशन्स नेहमी लक्षात ठेवायचे, आणि जिथे जिथे जो विषय तिकडे आपण तो लावावा. ओके, अंडरस्टँड. ह्याच्या बाबतीत आज डेमो होणार आहे, लास्ट 15 मिनिट्समध्ये मी ते घेणार आहे, तो एक लक्षात ठेवावा. ही ओवी 13-137, 13 नंबर 137. आता एक डॉक्टर म्हणून डॉक्टर काकांनी त्यांचं व्यवसायाचं उदाहरण दिलंय की त्यांच्याकडे एक पुढाऱ्याचा पेशंट आला आणि त्याला चांगला खडखडीत होता, त्याला काहीच बिमारी होत, पण हॉस्पिटलमध्ये मोफत स्टे मिळतो ना, तर मग ॲडमिट केलं 15 आता मुळात त्याला रोग नाही आहे आणि त्याचा पेपर तर बनवावा लागतो ॲडमिशनचं. मग काय करायचे, ते तुम्ही बघत पण असाल GC सेम सिटी ऑल असं लिहिलेलं असतं. जर तुम्ही बघाल तर ॲडमिट केलं असेल ना 8-8 दिवस, तो राऊंडवरचा RMO येईल, डॉक्टर येईल आणि डॅश डॅश तेच औषध रोज द्यायचं असतं ना. तर मग त्या रोज लिहायच्या बदले आम्ही काय करतो, एक डॅश मारतो. GC सेम, जनरल कंडिशन सेम आहे, टेम्परेचर घेणार, ब्लड प्रेशर घेणार, सिटी ऑल कंटिन्यू ऑल, जोपर्यंत डिस्चार्ज नाही, डिस्चार्ज झाल्यानंतर पण GC सेम कंटिन्यू ऑल, घरी गेल्यापर्यंत. बघत पण नाही आम्ही ते, नुसतं सिस्टर टेम्परेचर, हा हा GC सिग्नेचर लागते, डॉक्टर GC कंटिन्यू. डॉक्टर काकाने तेच केलं. डिस्चार्जची वेळ आली, 15 दिवस हॉस्पिटलमध्ये होता. डॉक्टर काका म्हणाले मी त्याला ट्रीटमेंट देऊन पण तो बरा नाही झाला. काय जोरात बोला. अंडरस्टँडिंग. पण तो रुग्ण बराच नाही झाला, कारण तो बरा का नाही झाला, बहुताच आजारी. असंच आपलं असतं. आपली साधना अशीच असते, GC सेम सिटी ऑल. अंडरस्टँड. साधनेच्या बाबतीत आपण तेच, रोज मी ना संध्याकाळी इतकी माळ करणारच आहे, GC सेम सिटी. मग माझी कंडिशन पण तीच आहे ना, कमी नाही जास्ती नाही. 1000 वर्ष पण तेवढंच केलं तर तितकंच करणार. GC सेम सिटी असली पण साधना करायची का आपल्याला, कशी पाहिजे, हा प्रत्येकाने विचार करायचा. एवढा बरं मी सोडून देते, ते तुम्ही बघा काय होते. हे जे एक्झाम्पल आहे, अशी जनरल कंडिशन नसावी आपली. आता जीव जगत ईश्वर, जीव जगत ईश्वर सगळ्यांमध्ये एक कॉमन फॅक्टर मिथ्यत्व. करेक्ट आहे, हे ऍक्सेप्टेबल आहे सगळ्यांना, या सगळ्यांमध्ये. अच्छा, मग हे ठीक आहे. मग म्हणाल तुम्ही की बरं मग ईश्वर मिथ्या आहे तर मी त्याची उपासना का करू, मग कशाला मी टाइम वेस्ट करू, असं असतं का? मग असं असेल तर तुमच्या शरीराचे तुम्ही किती लाड करता. ही भरजरी साडी पाहिजे, मग हे पाहिजे, हेच मंगळसूत्र ह्याच डिझाईनचं, मग तुमच्यापासून सुरुवात करा. नका घेऊ एवढं सगळं छान छान, करता येतं का आपल्याला? मग त्याला कशाला, त्याची उपासना का बंद करावी, जिची उपासना. कारण का तुम्ही उपासना करता, ईश्वर सांगतो विठ्ठला गरज नाही आपल्या उपासनेची, तुम्हाला शांती मिळते. उपासनेने काय होतं, चित्त शांत होतं, फार जरुरी असतं. चित्त शांत होण्यासाठी उपासना करायची असते आणि तुमचं चित्त शांत होतं.
त्याच्यासाठी तुम्ही नाही करत आहे, तुम्ही तुमच्यासाठी करता. म्हणून उपासना किती पण झाली तरी ईश्वर मिथ्या आहे, पण उपासना पण मिथ्याच आहे. तुम्ही मिथ्या आहे, तुमची साधना पण मिथ्याच आहे. सगळं मिथ्या, म्हणून आपण सोडत नाही. ओके, तर उपासना जितकी तुम्ही कराल तितकं तुमचं चित्त शांत होईल. एकदा चित्त शांत झालं तर त्याच्यानंतर मग तुम्ही म्हणाल की मग कर्मच नाही करत मी, कर्म करायला पाहिजेत का मी? कर्म केल्याने काय, चित्त शुद्ध होतं. निष्काम कर्म. एकदा चित्त शुद्ध आणि शांत झालं 80% काम, मग ते समाधी 100% आपण घेणार आहोत पुढे. म्हणजे ती बुद्धी, आता आपण येणार आहे त्या टॉपिकला, की अशी पारदर्शक तुमची चित्त, मन, बुद्धी, चित्त, अहंकार. आपण तिसऱ्या नंबर बद्दल बोलतो आहे आता. आपण आता जीव, जगत, ईश्वर संबंधी उपासनाबद्दल बोललो. आणि कर्म, ईश्वर ईश्वराने आपल्याला क्रिएट करायचा एकदाच कर्म कर्म केलं आहे. ओके, तो पण माझ्या प्रारब्धाने बांधलेला आहे. त्याला माझं प्रारब्ध नाही चेंज करतात, कारण त्याला, तो ईश्वर आहे. जर तो मिथ्या आहे तर त्याला पण काय आहे, उत्पत्ती आहे, स्थिती आहे, लय आहे. एक ना एक दिवस हे जगत जाणार. आपण प्रलय आपल्या डोळ्यासमोर होऊ नये असं प्रत्येकाला वाटतं. पण तो आहेच ना भाग गतीचा. एक ना एक दिवस तो ईश्वरने केलेलं जगत पण जाणारच आहे. मग उरतं काय? आपण गेस करू शकतो. अजून आपण बघितलेलं नाही, बघायला गेलो तर ते आपल्याला दिसणार नाही, हे खात्री आहे आपल्याला. तर एक ना एक दिवस ते पण जाणार आहे. ओके, हे सगळं जर आपण ज्ञान रोज रोज त्याचा आपण समजावलं ना स्वतःला, तर ह्याने काय होतं माहिती आहे का? डॉक्टरांनी एक शब्द वापरला की आपलं ना एकदम सुधिंग मन होतं. पण खूप विचार ना आपले संघर्ष नाही करत. मग आपण जी आतमध्ये आपली टसल चालू असते, किचाकेच, ह्या सगळ्या विचार कसं शांत. बरं, मी ईश्वराची उपासना करायची की नाही करायची माझ्या हातात आहे. जर माझ्या आणि कुठल्या काहींचं नुसतं निष्काम कर्म करूनच छान त्यांना वाटतं, तुम्ही तसं करा. कर्मयोगी प्रत्येकाच्या पिंडाप्रमाणे जो भक्ती आहे, तो विठ्ठल भजन कीर्तन त्याच्यामध्ये त्याचं चित्त शांत होईल, शुद्ध होईल. मार्ग ते गुरु नेमकं पिंड ओळखून सांगतात की तुम्ही काय करायला पाहिजे. ज्याच्यात येतात इथे गुरूंचं जे कौशल्य आहे ना, ते त्याच्यात आहे. ते आपण तुम्ही बसून नाही सांगू शकणार आहे. तर ते प्रत्येकाच्या पिंडाप्रमाणे. आणि मग त्याच्यासाठी एक खूप ब्युटिफुल साधन आहे. ते आता कोणी करत असेल कोणी नाही करत असेल मला माहिती नाही. आता आपण ज्या तत्वाचं चिंतन करतो आहे ते अमूर्त आहे, करेक्ट, त्याला रूप नाही आहे. आता ज्याच्याकडे रूपच नाही आहे त्याची मी उपासना कशी करू? मी ईश्वराची तर उपासना करू शकते, विठ्ठलाची मूर्ती समोर ठेवू शकते. पण आता किती दिवस करू विठ्ठलाची? त्या मूर्तीपुढे किती दिवस बसू? त्याच्या पण पुढे जायचंय ना मला. एक तो दालन, जीव, जगत, ईश्वर, ब्रह्म. आता ब्रह्माचं दालन खोलण्यासाठी ईश्वरापर्यंतच येऊन मी थांबली तर कसं चालेल? तर त्याच्या पुढे मला जायचं. पण आता मला ब्रह्म इमॅजिन पण नाही करवत आहे, कारण तो डोळ्याने नाही दिसणार आहे असं म्हणतात. मग मी कसं करू त्याची उपासना? त्याच्यासाठी सर्वात एकदम म्हणतो ना जालीम उपाय, नामसाधना. नामसाधना, त्याला आपण चॅन्ट्स म्हणतो. काही मंत्र देतात तर मंत्र साधना. देवाचं रामकृष्ण हरी, ते तो वेगळा भाग झाला. दॅट इज अनुग्रह पुस्तक जर वाचलं असेल त्याच्यामध्ये सगळं कव्हर झालेलं आहे. पण तुमच्यापैकी कोणी गोंदवलेकर महाराजांच्या समाधी करणं, ज्याच्या इच्छाप्रमाणे नामसाधना असते. ती जी नामसाधना आहे ना, तो लिंक आहे आपल्या सगळ्यांमध्ये, मिथ्यात्वाचा लिंक आहे. पण आपल्यामध्ये आणि जो अमूर्त आहे त्याच्यामध्ये एकच. तुम्हाला शरीर आहे, तुम्हाला देह आहे. आता ह्या जड शरीर ह्याने जे चेतन आहे, जे जड नाही, त्याच्याशी तुम्हाला लिंक करायचं आहे. आपण संबंध बघितले 6 प्रकारचे की काय सिमिलॅरिटीज पाहिजे. मग ते एकच एकच आरूढ होणे म्हणतात त्याला, की नाम घेत घेत शेवटी आपण सुरुवातीलाच बघितलेलं प्रमाता, प्रमेय, प्रज्ञा है ना, ज्ञाता, ज्ञेय, ज्ञान. तसा नामी, नाम, आणि ज्याचं नाम घेतो. म्हणून म्हणतात जो नाम घेणारा आणि ज्याचं नाव घेतो तो एक होता. तो नाम ड्रॉप होऊन जातो. ज्याचं नाम घेतो आहे आणि मी नाम घेणारा, ते जे एक होतं ना, तेच अपरोक्ष अनुभव. म्हणजे हा अनुभव घेण्यासाठी नामसाधना एक प्रकारची टीचिंग एड म्हणतो ना, तसं इट्स अ एड. इट्स अ शेवटी ती हेल्प घेऊन ते पण जाणार. नाम गळून पडणार, माळ गळून पडते, झोपतो म्हणून नाही. असतात एवढं एकरूप असतं की आहे
पहिले माळ घेतली आणि ती पण गळाली, पण तो झोपला नाहीये, घेतोच आहे नाम, ती पण गळून पडते. म्हणजे ही जी सहज अवस्था हळूहळू गुरुकृपेने, इथे मात्र गुरुकृपेचा खूप मोठा आणि नाम साधनाचं असं आहे की आपल्या मनाने तुम्हाला जे घ्यायचं ते घ्या, पण जे खरं त्याला बळ येतं ते गुरुने दिलेलं जे नाम, हा, आणि तुमच्या मोक्षाला तेच एक आहे, मोक्षासाठी तेच तुम्हाला नेईल तिथपर्यंत. तर आपण नामसाधनाबद्दल कव्हर केलं आहे. म्हणून एक आता आपण तुलना बघितली, व्यवसायाचं बघितलं आहे, आणि पारमार्थिक माप आहे ना, तू किती पारमार्थिक आहे, मी कसं मोजणार आहे, ते मोजायचं आहे का पहिली गोष्ट मी, आणि मोजलं तर कसं माप असेल, केशराचं माप बोलतात. केशराची काडी इकडची तिकडे गेली तर कळते, पण जेव्हा आपलं व्यावहारिक जीवन कसं, कशाचं माप आहे ते व्यावहारिक जीवन, लाकडाचं माप. 2-4 लाकडं काढली तरी पण केशरची एक काडी काढली तर बॅलन्स जातो. अंडरस्टँडिंग? तर व्यवहाराच्या कामं करताना तुम्ही लाकडाचं माप ठेवा, चालेल. 1-2 लाकूड गेले नाही गेले, आपल्याला त्याच्यात चिटिंग करत होतं, पण पारमार्थिक माप काडी केशराच्या काडीसारखं असतं. म्हणजे स्वतःवर लक्ष एवढं बारीक ठेवावं लागतं की इथे तिथे तो जो बॅलन्स साधायचा असतो, आणि ते पण आनंदाने करायचं आहे, पनिशमेंट दिली म्हणून नाही करायचं आहे आपल्याला. ओके, तर असं जे प्रत्येकाने साधना करता करता, अंडरस्टँड करता करता हे तुम्हाला येणारच आहे. आणि कीर्तीचा आणखीन एक शेवटचा आपण सांगूया की श्रीकृष्ण, श्रीराम, जितके संत आहेत, ह्या सगळ्यांना अखंड कीर्ती मिळाली का हो? रामाला अखंड कीर्ती मिळाली का? सीतेला असं का केलं? अर्जुनाला मिळाली का सांख्य योग 2 नंबर? श्रीकृष्ण स्वतःला कीर्ती अखंड मिळाली का? त्यामुळे कीर्तीच्या किती मागे लागावं हा ज्याच्याने ठरवावं. जिथे भगवंत आणि अवतारांना पण कीर्ती अखंड नाही मिळत आहे, त्यापेक्षा जे अखंड आहे त्याच्या आपण नादी लागावं. कीर्ती मिळते, आपोआप येते आणि जाते, गेली तरी चालेल, आली तरी चालेल. ओके, आता आपण आज हा सर्वात आपला मोस्ट अवेटेड टॉपिक घेणार आहोत. आज सकाळी उदयदादा म्हणजे उदय घायाळ आहेत, त्यांच्याकडनं त्यांनी पण मला खूप छान मला समजलेलं होतं, पण मी समजवू शकते की नाही थोडं मला हे होतं, पण त्यांनी खूप मला छान समजावून सांगितलं की कसं समजवायचं तू हे, मला जरी समजलंय, कारण काही गोष्टी आपल्याला समजतात पण आपण ते नाही समजावू शकत. खूप इझी आहे, त्यांनी मला सांगितलं, मला खूप इझी वाटायला लागलं. तर आपण ते करूया. आपल्याकडे फ्लॅशलाईट नाही आहे, पण आपण हा टॉर्चचाच वापर करूया. थँक्स टू साई, एवढं छान, मला हे खूप आवडलं ट्रान्सपरंट कासव, कारण मंदिराच्या बाहेर नेहमी कासव असतो आणि तो असा आत असतो, त्याचे सगळे इंद्रिय निग्रह केलेला असतो, आणि तो खूप आपल्या ह्या सिम्बॉलिक आहे, आपण करेक्ट मिळालेलं आहे आपल्याला. सो व्हेरी हॅपी हे मिळालंय. तर लास्ट टाइम तुमच्यापैकी दिसतंय का? हा, कोणीतरी नाही, म्हणजे मग तुला दिसणार नाही, नंतर मी दाखवू शकतो. हा, आता सगळ्यांना ह्याच्यातनं प्रकाश दिसतो आहे, बरोबर? हा, काकू तुम्हाला दिसतो त्या साईडनी? हा बघा, ऍग्रीड ना, हे दिसतो. आता आता प्रकाश आहे की नाही? प्रकाश आहे, पण मला ह्याच्यात दिसतच नाहीये ना, का बरं? डायरेक्शन बदल. व्हेरी गुड इंजिनियर. तर तुम्हाला आता लक्षात आलं असेल मी काय म्हणते. परतोनी पाठमोरी ठाके, हे जे आहे दृष्टी बाहेर आत वळवली, प्रकाश आहेच, तुम्हीच ते आहे. आता संबंध काय, हा जो आपण आता हे मी बंद केलं, हा, परत रिस्टार्ट, हा एक त्याचा हा मतलब आहे. दुसरा, हा मोबाईल आहे, मी याला ऑन केलं आणि मग आता फ्लॅशलाईट असता तर ऑन झालं असतं, पण आता आपल्याला ह्याच्यात तो सिम्बॉल दाखवावा लागतो. तर आता हे त्याचं मी ऑन केल्यावरच फ्लॅश ऑन झाला. ओके, त्याच्यानंतर मी हे पारदर्शक गोष्ट, हे पेपर वेट सारखं आहे, मी त्याच्यासमोर धरली, मी त्याला ती लावली, तुम्हाला ह्याच्यातलं लाईट दिसतो, हा खूप चमकतो आहे ना, तुम्हाला एकदम वाटतं की हाच कासवच चमकणार आहे, पण असं केल्यावर कळतं अरे
अरे आता कासवाचा तर प्रकाश नाहीच आहे, याचा सोर्स वेगळा आहे. आता मी तुम्हाला दाखवलं, समजा मी दाखवलं नसतं तर तुम्हाला वाटलं की ह्याच्यामध्येच लाईट आहे, बरोबर आहे. आता तशीच असते आपली बुद्धी. आता एवढ्यापुरती हे लक्षात ठेवायचं. आता ते लावून कसं घ्यायचं. आपली बुद्धी, आताच आपण ईश्वराची उपासना, चित्त शुद्ध आणि शांत, अंतःकरण पंचक, तुमचं शरीर जे दिसतं ते वेगळं आणि आतमध्ये मन बुद्धी चित्त अहंकार तुमच्या शरीराच्या आत व्यापलेलं आहे. तसंच आणि त्यातला एक भाग आपण हा डिस्कस करतोय बुद्धीचा. हा म्हणजे बुद्धी. बुद्धी कोणाची? जीवाची. जर ही बुद्धी पारदर्शक असली तर आत्मप्रकाशाचा प्रकाश जो मुळातच आपल्या आतमध्ये आहे, सगळे ऍग्री करतात आहे है ना. तर माझी बुद्धी पारदर्शक असेल तर मग हा जो प्रकाश त्याच्यामध्ये जो पडतो आणि हे जे प्रतिबिंब, ह्या प्रकाशाचं ह्या पारदर्शक बुद्धीवर जे प्रतिबिंब पडतं ते शब्द तुम्ही लक्षात ठेवा. पुढे आपल्याला त्याला म्हणतात चिदाभास. लिहून घ्या, चिदाभास. चिद आणि करेक्ट, म्हणजे इल्युजन आहे हे पण. आता कुटस्थ चैतन्य आणि चिदाभास, आता ह्या भाषेतच आपण बोलणार आहोत. कारण आपण आता आपल्याला सगुणाकडून निर्गुणाकडे, ज्याला रूप नाही आहे अशाला इमॅजिन करायचंय. तर हे जे कौशल्य आहे ना, की इमॅजिनेबल इमॅजिनेशन ह्याच्यातनंच करू शकतो. इथे म्हणाल तर प्रकाश आहे, असा केला तर प्रकाश आहे पण तुम्हाला दिसत नाही, म्हणजे हे काय अज्ञान झालं. आवरण, आपण मल विक्षेप आवरण अविद्या, मी म्हणजे देह, मी म्हणजे देह, मी म्हणजे देह, असं करून जे आपली बुद्धी करेक्ट आहे त्याच्यावर मलिन झाली ती. हा, त्यामुळे मग ते मुळात हे इकडेच आहे. तर जेव्हा आपण हे उपासना करू, अंडरस्टँड, सिद्धांत अंडरस्टँड करायचा अद्वैत वेदांताचा, तो जर आपण अंडरस्टँड केला तर आहे ना, हे इकडेच आहे. तुम्ही ह्याच्यासारखं आणि थोड्याशा क्षणासाठी आपल्याला वाटतं की ही जी माझी बुद्धी आहे तीच प्रकाशवान आहे. आणि म्हणजे ते आपण स्वयंपाक करतो, तुझी बुद्धी किती छान आहे, काय हुशार आहे ना हे IIT इंजिनियर. थोड्या वेळाकरता तुम्हालाच वाटतं की मीच, माझी बुद्धीच एवढी छान आहे, माझी की प्रकाश तुम्हाला कुठून मिळालाय मूळ. मी किती छान सांगते ना ब्रह्मसूत्र. झालं ना, अहंकार झाला. पण थोडा सामान्य अहंकार आपल्याला लागतो. मूळ माझं स्वरूप कुठून मला मिळत आहे हे नसेल तर ह्याचं काहीच काम नाही ना. बुद्धी आहे हे जेव्हा पारदर्शक साधनेने झालं, ह्याचं प्रतिबिंब पडलं, चिदाभास, आपण त्या भासातच राहतो की मी म्हणजेच आत्मा आणि इट इज ओके असंच वाटणं. कारण शेवटी आपण एकच आहोत. देह काढला, भ्रांती, देह मी देह, जग सत्य, मी कर्तृत्व, मीच करता, मीच भोगता, ह्या ज्या भ्रांतीचा निराश झाला तर मग फायनली हे आहेच आणि आहेच. ओके. आणि हा जो आत्मप्रकाश जर लिमिटेड, हा जो जीव आहे त्याच्या बॉडीमध्ये हा जो लिमिटेड आहे तो आहे आत्मा, बॉडी नाही. सगळीकडे तो म्हणजे ब्रह्म आणि तो स्वयंप्रकाश आहे, स्वसंवेद्य आहे. ह्याच्यामध्ये जेव्हा ते कंटेंट असतं, मनबुद्धी चित्त अहंकार. आता हिचं मनबुद्धी चित्त अहंकार हिच्या बॉडी पुरती, तुमचं मनबुद्धी चित्त अहंकार तुमच्या बॉडी पुरती कंटेंट आहे ते घट. ओके. तर मग जेव्हा हा जो प्रकाश, मग तिचा जो आत्मप्रकाश, तुमचा तो आत्मप्रकाश, पण जे घट फुटली तर मग काय? ब्रह्म स्वसंवे, तो आहे तसाच आहे, तो कुठे येत नाही, कुठे जात नाही. फक्त आपण तो प्रकाश इन्व्हर्ट केला मग आपणच आपल्याला भेटतो. आलं लक्षात? आणि दॅट इज ओनली मोक्ष. तो अनुभवाच्या स्तरावर, तो श्री गुरूंच्या कृपेवर जेव्हा ज्याची वेळ येते तेव्हा तो नक्की येतो. आणि सगळ्यांना थोडं तरी त्याची थोडी तरी एक क्षण तरी तुम्हाला ह्याची अनुभूती यावी हे आपण प्रार्थना करू. सदा संचल येतना जात काही तीर्थावया राघवे देणं, तो सतत आहे. आणि हे तू सांगत असताना मला गाणं कुठलं आठवलं, मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश. करेक्ट आहे. आपणच आपल्याला बघतो, म्हणजे ते म्हणतात ना, तूच स्वतःलाच बघते आहेस. फक्त जे देह आहे, मी देह, मी अंक, मी डंक, हे जे काढलं तर फायनल तू जे आहे ते आहेच. त्रिकाला बाधित आहे, आहे आहेच, सच्चित आनंद. मग जर असं, मग दुःखाला जागा कुठे? स्वतःच तुम्ही आत्मप्रकाश. ओके, सो अंडरस्टँड. तर आता चिदाभास म्हणजे आत्मप्रकाशाचा
बुद्धीत पडलेलं प्रतिबिंब हे आहे चिदाभास. आणि कुटस्थ चैतन्य अंतकरण पंचक मध्ये जे चैतन्य तेवढ्या पुरती व्यापून आहे त्याला आपण म्हणू कुटस्थ. मग इन अ वे हा मोबाईल, जसे उदयदादाने म्हटलं की हा जो टॉर्च, हा जो मोबाईल आहे, असं समजा की हा ब्रह्माचा कुटस्थ चैतन्य आहे. ब्रह्म याच्यात भरले थोड्या वेळा करता, कारण हा आपण त्याचा सोर्स ऑफ लाईट म्हणून त्याने खूप सुंदर आणखीन ऍड केलं त्याच्यामध्ये आज. तर हा जो सस्पेन्स होता तो आता योग्य गोष्टी मिळाला. तुम्हाला सगळ्यांना चिदाभास छान कळला आहे, कुटस्थ चैतन्य छान कळलं आहे, आत्मा आणि कसं आपण जाऊ शकतो, इट इज पॉसिबल, ही पॉसिबिलिटी आज कळलेली आहे. तर पुढच्या वेळी आपण अभाव नावाचा टॉपिक घेऊ आणि ब्रह्मसूत्र त्याच्या नेक्स्टला सांगू. आपलं फर्स्ट सूत्र अथातो ब्रह्मजिज्ञासा सुरू होईल. ओके, ब्रह्माचं उदाहरण म्हणून मोबाईल दाखवतो, हे सगळं ब्रह्मांड आहे. गुगल And that Google is ईश्वर God. आहे. There is God and then there is Google. असंच आहे ते.